गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा चांगले. आज आपण इयत्ता पहिली इंग्लिशचं लेक्चर घेणार आहोत. याच्यामध्ये आजचा आपला घटक आहे 10वा जो घटक आहे स्पोर्ट्स. हा घटक आज आपण इथे शिकायचा आहे. हा घटक शिकवत असताना स्पोर्ट्सची मी काय करणार आहे, ब्लॅकबोर्डवर नावं लिहून देणार आहे, मराठीत नावं लिहून देणार आहे. ती सुद्धा तुम्ही काय करायची आहेत, लक्षात ठेवायची आहेत. आणि ती लक्षात ठेवून, कारण की स्पोर्ट्स हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. कारण ते जर तुम्हाला माहिती झालं की कुठल्या खेळाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर तुम्हाला काय होणार आहे, त्याच्यावरचे प्रत्येक तुम्हाला ते स्पर्धा परीक्षेला काय करतात, चित्र देतात, त्याच्यावरच तुम्हाला काय होणार आहे, त्या खेळाचं नाव काय होणार आहे, पाठ होणार आहे. ध्येय अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेलाच आहात. ही तुमची इयत्ता पहिलीची पहिलीच्या मुलांची पहिली स्पर्धा परीक्षा असणार आहे. अतिशय सोपे व सुटसुटीत प्रश्न असे आपल्या अकॅडमीचे असणार आहेत. तर चला तर मग आपण काय करूयात, खेळ प्रकार व त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण शिकायचंय. तर पहिल्यांदा मी काय करणार आहे, तर पहिल्यांदा कोणकोणते खेळ आहेत त्या खेळांची नावे मी इंग्लिशमध्ये लिहून देणार आहे आणि मराठीमध्ये सुद्धा सांगणार आहे. पहिला जो खेळ आहे तो आहे बघा टिप कॅट. TIPCAT, टिप कॅट असं त्याचा उच्चार होतो. टिप कॅट म्हणजे काय उच्चार होतो त्याचा, विटी दांडू. विटी दांडू. टिप कॅट म्हणजे काय, तर विटी दांडू. बघा कसं पाठ करायचं, TIP टिप CAT कॅट, विटी दांडू. विटी दांडूला आपल्याला काय लागते, एक स्टिक लागते. म्हणजे आपल्याला एक मोठी काठी आणि छोटा त्याचा असतो तो एक दांडू आणि विटी लागते. आपण काय करतो, तो फेकतो. आता मुलांना ते विटी दांडू माहितीच असेल. त्याच्यानंतर बघा टिप कॅट विटी दांडू. त्याच्यानंतर मार्बल्स. दुसरा आहे मार्बल्स, MARBLES आहे. काय मार्बल्स आहे. मार्बल्स म्हणजे काय, तर गोटीचा खेळ. मार्बल्स म्हणजे गोट्यांचा खेळ. मार्बल्स म्हणजे काय आहे, तर गोट्यांचा खेळ आहे. मार्बल्स मध्ये आपल्याला गोट्यांना आपण इंग्लिशमध्ये मार्बल्स जर म्हटलं, तर मार्बल्स फक्त आपल्याला काय पाहिजे, MARBLES हा शब्द जर समजला की याला मार्बल्स असे म्हणतात, मग गोट्या आपल्याला काय होतं, पाठच होतं. त्याच्यानंतर बघा हॉकी. तिसरा आहे हॉकी, HOCKEY. हॉकी म्हणजे काय, तर हॉकी म्हणजे हॉकीच आपण म्हणतो. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी, HOCKEY हॉकी. त्याच्यानंतर आहे चौथा आहे टेनिस. TENNIS. टेनिसला सुद्धा आपण टेनिसच असं म्हणतो. टेनिसला आपण काय म्हणतो, टेनिस असं म्हणतो. त्याच्यानंतरचा महत्वाचा आहे बघा स्किपिंग रोप. SKIPPING स्किपिंग, ROPE रोप. स्किपिंग रोप म्हणजे दोरी उड्या. स्किपिंग रोप म्हणजे काय, तर दोरी उड्याचा खेळ आहे हा स्किपिंग रोप. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर या खेळांची नावे काय करायची आहेत, लक्षात ठेवायची आहेत. स्किपिंग रोप म्हणजे काय, तर दोरी उड्या. टिप कॅट विटी दांडू. मार्बल्स गोट्यांचा खेळ. हॉकी, टेनिसच म्हणतो आपण. स्किपिंग रोप म्हणजे तेवढं लक्षात ठेवा, दोरी उड्या. स्किप म्हणजे काय, स्किप म्हणजे तर उड्या मारणे, आणि रोप म्हणजे काय, तर दोरी. रोप म्हणजे काय, दोरी. तर स्किपिंग रोप असा त्याचा अर्थ होतो. आता तुम्ही काय करायचे, माझ्या समोर
पहिलीच्या मुलांनी TIPCAT असं म्हणत आताच्या आता विटी दांडू हा शब्द लिहून काढायचा आहे. बऱ्याच जणांना काय वाटणार, काय लिहून दिले आणि लिहून काढायला सांगायला, पण याचा परिणाम तुम्हाला आता दिसणार नाहीये. पण ज्यावेळी तुम्हाला याच्यावरचे प्रश्न येतील आणि हे तुम्हाला प्रत्येक वेळेला उपयोगाला येणार आहे, त्यावेळी तुम्हाला समजेल. कारण की कसं आहे, मुलांना असं सहजा लिहायला सांगितलं तर ती तसं लिहित नाही आहेत. ऑनलाईन क्लासला मी 1-2 मिनिटं वेळ देणार आहे. हे TIPCAT म्हणतच काढायचं आहे. टिप कॅट विटी दांडू, MARBLES मार्बल्स गोट्या, त्याच्यानंतर HOCKY हॉकी हॉकी, त्याच्यानंतर बघा टेनिस टेनिस, स्किपिंग रोप दोरी उडी, दोरी उड्या, हे म्हणतच काढायचंय. विथ स्पेलिंग म्हणत काढायचंय. म्हणत म्हणत तुम्ही काय करू शकताय, अतिशय वाचत म्हणत जर या खेळांचा पाठ केला तर तुमच्या कायम लक्षात राहणार आहे. प्रत्येक शब्द, प्रत्येक उच्चार त्याचा तुम्ही म्हणत काढायचा आहे. SKIPPING स्किपिंग असा उच्चार करायचा आहे त्याचा. त्याच्यानंतर अजून जे खेळ आहेत ते सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. लिहून झाले असतील तर मी पुढे घेणार आहे. तर बघा, पुढचा आहे आपला खेळ. परत येतो बघा, टेनिस, स्किपिंग रोप. आलं लक्षात? आता मी टिपकॅट म्हणजे दोरी उड्या, मार्बल्स म्हणजे काय, गोट्या, हॉकी म्हणजे हॉकी, टेनिस म्हणजे टेनिस, स्किपिंग रोप म्हणजे काय, दोरी उड्या, ह्याची काय केलेली आहे तुम्हाला लिहून दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा हॉपस्कॉच, HOP, बघा HOP, हॉप. हा हा हे फक्त लक्षात ठेवा. SCO स्कॉ, TCH हॉपस्कॉच याचा अर्थ होतो तर जिबली, जो मुलींचा खेळ आहे. हॉपस्कॉच जरासं त्याचा काय होतं, उच्चार हा अवघड होतो. याचा उच्चार सुद्धा मी लिहून देणार आहे बघा तुम्हाला.
हॉपस्कॉच म्हणजे जिबलीचा खेळ. कसा लिहिलाय मी लिहिताना थांबत थांबत? HOPSCOTCH. HOPSCOTCH हॉपस्कॉच. त्याच्यानंतरच म्हणजे जिबली. फुटबॉल. FOOTBALL फुटबॉल. फुटबॉल. त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो आहे हाईड अँड सीक. HIDE हाईड अँड सीक. हाईड अँड सीक याचा अर्थ काय तर लपाछपी. लपा छपी. क्रिकेट. CRICKET. CRI. क्रिकेट. 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 बघा CRICKET क्रिकेट. क्रिकेट म्हणजेच क्रिकेट. आपण कधी कधी त्याला चेंडू फळी असं सुद्धा काय करतो, त्याला म्हणत असतो आपण. क्रिकेटचा अर्थ क्रिकेटच असा होतो. आता हे सुद्धा बघा, HOPSCOTCH हॉपस्कॉच. हा, म्हणजेच काय तर जिबलीचा खेळ. फुटबॉल. फुटबॉल म्हणजे काय? लपाछपी. हाईड अँड सीक. हाईड अँड सीक म्हणजे याच्यामध्ये लपाछपीचा खेळ होतो. हाईड म्हणजे काय तर लपणे छपणे. हाईड. HIDEANDSEEK. हाईड अँड सीक म्हणजे लपाछपी. CRICKET क्रिकेट मीन्स क्रिकेट. चेंडू फळी सुद्धा त्याला म्हणतात. आता ही जी आहेत त्याच्यामध्ये जर जास्तीत जास्त हे आउटडोअर गेम आहेत. आता ह्याच्यानंतर ह्याचा पण उल्लेख करून देणार आहे मी तुम्हाला. इनडोअर गेम्स आणि आउटडोअर गेम्स हे तुम्ही काय करायचंय लक्षात ठेवायचंय. पहिल्यांदा हे जे आहे ते म्हणत तुम्ही काय करायचे आहेत लिहून काढायचे आहेत. काय करायचं आहे म्हणत तुम्ही काय करायचे आहेत हे खेळ जे आहेत ते लिहून काढायचे आहेत. लिहून काढा बघूयात. बघा, हॉपस्कॉच, जिबली, फुटबॉल, हाईड अँड सीक, त्याच्यानंतर क्रिकेट. हे तुम्ही 2 मिनिटात लिहून काढायचं आहे. अजून एक घ्या याच्यामध्ये, कबड्डी एक घ्या. त्याचं पण चित्र देतात. कबड्डीचं स्पेलिंग KABBDI कबड्डी. बॉक्सिंग सुद्धा येतं. BOXING बॉक्सिंग. BOXING बॉक्सिंग. बघा, हॉपस्कॉच, फुटबॉल, बॉक्सिंग, हाईड अँड सीक, क्रिकेट, कबड्डी अशा या खेळांची नावे आहेत.
तर बघा ह्याच्यामध्ये हाईड अँड सीक म्हणजे लपाछपी आणि हॉपस्कॉच हे जे आहेत ते तुमच्यासाठी काय आहेत तर नवीन शब्द आहेत ते हाईड अँड सीक अँड हॉपस्कॉच हे जे शब्द आहेत ते तुमच्यासाठी काय आहेत नवीन आहेत. बघा आता पुढे देणार आहे मी पुढचा त्याच्यावरचे प्रश्न आपण बघूयात. जर तुमचं राहिलं असेल तर आपल्या आयविनाच्या बुक मध्ये ह्याची काय दिलेली आहे स्पेलिंग विथ स्पेलिंग दिलेली आहे. आता खरं तर हे तुम्हाला एक जनरल माहिती पाहिजे म्हणून देणार आहे. आपल्याला आपले काही इनडोअर गेम्स असतात. इनडोअर आता इनडोअर गेम म्हणजे काय इनडोअर गेम म्हणजे आपण जे चार भिंतीच्या आत जे गेम खेळतो. आता इन म्हणजे काय आत डोअर म्हणजे काय दरवाजा म्हणजे चार भिंतीच्या आत जे गेम खेळता येतात त्याला इनडोअर गेम्स असे म्हणतात. आणि आउट आउट म्हणजे काय बाहेर आउटडोअर गेम्स. हे कसं आहे आपल्याला काही जनरल नॉलेजचं पण माहिती पाहिजे की याला आपण काय म्हणू शकतो इनडोअर गेम्स आणि आउटडोअर गेम्स. आलं लक्षात. इनडोअर गेम म्हणजे काय तर तर चार भिंतीच्या आत जे आपण गेम खेळतो त्याला इंडोर्स गेम म्हणतात. आता कोणकोणते असतात बघा कॅरम असतो CARROM कॅरम एक असतो आपण तो काय करतो घरातल्या घरात खेळू शकतो. चेस असतो CHESS चेस हे सुद्धा गेम आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला कोणते आउटडोअर गेम्स आठवतात ते सांगा बघूया. तर बघा तर तुम्हाला जर आठवले असतील किंवा नसतील मी तुम्हाला सांगणार आहे इनडोअर गेम्स कुठले कुठले आहेत कॅरम चेस सापशिडी त्याच्यानंतर तुम्ही अजून कुठले घरी बसून खेळू शकता. व्यापार हा सुद्धा गेम इनडोअरच आहे. हे इनडोअर सगळे गेम आहेत. आउटडोअर गेम्स म्हणजे आपण चार भिंतीच्या बाहेर जे प्ले ग्राउंड वर गेम खेळतो फुटबॉल हॉकी क्रिकेट टेनिस मार्बल्स हे सुद्धा टिपकॅट हे सुद्धा काय आहेत हे आउटडोअर गेम्स आहेत. म्हणजे जे आपण काय करतो घराच्या बाहेर सुद्धा खेळू शकतो. आता तुम्ही आज काय करायचंय बघून तुम्हाला अभ्यास आहे बघून तुम्ही काय करायचंय इनडोअर गेम कुठले आणि आउटडोअर गेम्स कुठले ह्याची काय करायची आहेत नावं लिहून काढायची आहेत. बघा आउटडोअर गेम कुठले सांगितले क्रिकेट क्रिकेट फुटबॉल त्याच्यानंतर टिपकॅट मार्बल्स स्किपिंग रोप सुद्धा आपण बाहेरच खेळतो. दोरी उड्या काही आपण घरी खेळू शकत नाही. आता हॉपस्कॉच जिबली सुद्धा आपण कधी कधी घरी खेळतात कधी कधी बाहेर सुद्धा खेळतात. फुटबॉल हाईड अँड सीक हॉकी क्रिकेट हे सगळे आपले आउटडोअर गेम्स आहेत. आलं लक्षात. आता काय करतात इथे एक चित्र देणार आहे मी एक चित्र देणार आहे. तर या चित्राशी संबंधित कोणता खेळ आपण खेळू शकतो टेनिस चेस बॉक्सिंग चौथा आहे क्रिकेट.
पुढचं आहे तर पुढे एक चित्र दिलेलं आहे. तर या स्टिकचा उपयोग आपल्याला कोणत्या खेळासाठी होऊ शकतो बघा. इथं ऑप्शन दिलेले आहेत हॉकी, त्याच्यानंतर पुढे घ्या टिपकॅट, चेस, बॉक्सिंग. बघा दोन प्रश्न दिलेले आहेत. पहिला इथं बॉल आणि बॅट आहे, इथं टेनिस आपल्याला टेनिसचा बॉल आणि टेनिस आहे. तर याच्यामध्ये हा कोणत्या खेळासाठी उपयोगात येणारे खेळाचे साहित्य आहे हे तुम्ही ओळखायचं आहे. तर कोणत्या खेळासाठी त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे. तर ते खेळांची जी नावं आहेत TENNES टेनिस, त्याच्यानंतर चेस, CHESS चेस, त्याच्यानंतर आहे बॉक्सिंग. ही जी नावं आहेत ती तुम्हाला वाचता आली पाहिजे. क्रिकेट, हॉकी, क्रिकेट, चेस, बॉक्सिंग. म्हणून पुन्हा पुन्हा मी तुम्हाला ती माझ्या समोरच तुम्हाला काय सांगितली होती की लिहून काढायची आहेत असं मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या समोरच लिहून काढा म्हणत ती तुम्ही लिहून काढायची होती. आलं लक्षात. आता बघा बॅट आणि बॉल कोणत्या खेळासाठी. टेनिस साठी वापरतो का, नाही. चेस साठी नाही. बॉक्सिंग साठी नाही. तर क्रिकेट साठी. मग आपल्याला चार पर्याय देतात, 1 2 3 4. त्याच्यामध्ये 4 नंबरला क्रिकेट आहे, 4 नंबरला तुम्ही काय करायचं आहे, गोल करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा पुढचा आहे बघा टेनिस आणि बॉल आहे. त्याच्यामध्ये टेनिस आणि बॉल छोटा आहे, तो कुठल्या खेळासाठी तुम्ही वापरताय सांगा. तर बघा हा आहे हॉकी, टिपकॅट, चेस. आणि टिपकॅट म्हणजे काय, तर विटी दांडू. चेस माहिती आहे आपल्याला आहे बुद्धिबळ. बॉक्सिंग मुष्टियुद्ध. मग हा टिपकॅट हॉकी हा आपल्या कशासाठी वापरतो, हॉकीसाठी आपण हे खेळाचे साहित्य वापरतो. ऑप्शन नंबर 1 ह्याच्यामध्ये बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 ला व्यवस्थित आपण गोल करायचं आहे. तर आपल्या आयमिनाच्या बुकमध्ये काय केलेले आहेत आपल्याला प्रॅक्टिससाठी, तर चित्रे दिलेली आहेत बघा अशा प्रकारे. आता मी चित्र तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारचे प्रश्न पडतात. ही चित्रे दिलेली आहेत या बाजूला, आणि या बाजूला त्याची इंग्लिश मध्ये नावे दिलेली आहेत. त्याच्यावरून तुम्ही ओळखायचं आहे की हे कोणत्या खेळाचं चित्र आहे. आता पहिलं जे आहे बघा, चित्रातील खेळ पर्यायातून ओळखा असा प्रश्न आहे. चित्र दिलेलं आहे, मुलं पायानं बॉल मारतायत, अशी 3 मुलं आहेत. ऑप्शन नंबर 1 क्रिकेट, 2 चेस, 3 ऑप्शन फुटबॉल, 4th ऑप्शन टेनिस आहे. मग पायानं बॉल मारतेलं चित्र असेल तर तो आपण फुटबॉल म्हणतो. कारण की फुट म्हणजे काय, पायानं मारणारा असल्यामुळे फुट असा वापर करतो फुटबॉल.
आणि ज्यावेळी आपण हाताने बॉल मारतो असा, त्यावेळी तो व्हॉलीबॉल असतो, हे लक्षात ठेवा. व्हॉलीबॉल काय करतो आपण हाताने खेळतो, आणि फुटबॉल जो असतो तो आपण फुट या ह्याचा वापर करून तो आपण काय करतो पायाने आणतो. त्याच्यानंतर एक मुलगा दिलेला आहे, तो बॅटनं बॉल मारतेलं चित्र दिलेलं आहे, पिक्चर दिलेला आहे. तो कोणता खेळ ओळखायचा आहे. दोन मुलं बसलेली आहेत खुर्चीवर, टेबलवर चेस दाखवलेले आहे. ती मुलं कोणता खेळ खेळतायत. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, जे सगळं आहे त्याच्यासाठी त्या खेळांची नावं तुम्हाला माहिती पाहिजेत, वाचता आली पाहिजे. चेस, टिपकॅट, हॉपस्कॉच. यासाठी तुम्ही आज जे मी शिकवलेलं आहे, तुम्हाला काय शिकवलेलं आहे की खेळ, तर त्या सगळ्या खेळांची नावं तुम्ही काय करायचे, वहीमध्ये एक एक 10-10 वेळा म्हणत म्हणत लिहून काढायचे. प्रत्येक खेळाचं नाव काय करायचं आहे, 10 वेळा वहीमध्ये लिहून काढायचं आहे. आलं लक्षात. पुढे बघा आता, खेळांचा घटक आहे तो लक्षात आला का. आपण थोडक्यात आता शेप्स बघणार आहोत. आणि शेप्स हा घटक आपला झाला होता, पण त्याच्यावर बरीच मुलं काय करतात, प्रश्न बऱ्याच मुलांचे चुकायला लागले. त्यामुळे शेप्स हा घटक आता फक्त मी काय करणार आहे, शेप्स लिहून त्याची नावं लिहून देणार आहे. एवढं झाल्यानंतर आपण आपला क्लास आता काय करायचा आहे, इथंच थांबायचा आहे. कारण की प्रत्येक घटक तेच ते तुमच्या काय होते, आता खेळ शिकवले तर तेवढेच तुमच्या लक्षात राहू देत. शेप्स हा झालेला घटक आहे, त्याचं परत रिव्हिजन होऊ दे तुमचं. त्यामुळे शेप्स हा घटक आता पहिल्यांदा मी इथं परत एकदा घेणार. आता हा काय आहे, गोल आहे. गोलला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, सर्कल असे म्हणतो. काय म्हणतो, सर्कल. मग याचं स्पेलिंग तुम्हाला पाठ पाहिजे, CRICLE. सर्कल मीन्स गोल. त्याच्यानंतर हा आहे बघा, ज्याच्या समोरासमोरील बाजू समान असतात तो आयत असतो, म्हणजे त्याला आपण रेक्टँगल असे म्हणतो. RECTANGLE, रेक्टँगल. ह्या दोन बाजू समान आहेत, ह्या दोन बाजू समान आहेत, ह्या दोन बाजू समान आहेत, या दोन समोर, म्हणजे समोरासमोरील बाजू ज्याच्या समान असतात त्याला आपण आयत असे म्हणतो. ज्याच्या चारही बाजू समान असतात तो चौरस असतो, स्क्वेअर. त्याच्या चारही बाजू समान असतात तो असतो स्क्वेअर, SQUARE. स्क्वेअर म्हणजे चौरस असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर बघा, हा आहे सेमी सर्कल, अर्धगोल. सेमी सर्कलला आपण काय म्हणतो, तर अर्धगोल असे म्हणतो. सेमी सर्कल त्याला सेमी, सेमी आहे त्याचं स्पेलिंग सर्कल, CRICLE. सेमी सर्कल असा अर्थ होतो त्याचा. सेमी सर्कल म्हणजे अर्ध गोल. त्याच्यानंतर आहे लाईन, LINE, लाईन म्हणजे रेष. आता हा आहे तो एरो आहे. एरो म्हणजे काय, किरण. ज्याच्या दोन्ही बाजूला हा काय बाणासारखं जे चिन्ह असतं तो एरो असतो आपला, ARROW. एरो म्हणजे याला आपण किरण असे म्हणतो. एरो म्हणजे याला काय म्हणतो आपण, किरण असे म्हणतो. म्हणजे ज्याच्या एका बाजूला काय तर टोकदार असतं त्याला आपण एरो असे म्हणतो. आणि लाईन ही फक्त दोन्ही बाजूला काय असते, काहीही नसतं, ती लाईन असते. पुढे बघा, इथं जो देणार आहे तो ट्रायंगल, TRIANGLE, ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे काय, तर त्रिकोण. ट्रायंगल म्हणजे काय, तर त्याचा अर्थ होतो काय, त्रिकोण. त्याच्यानंतर बघा, हर्ट. हर्ट म्हणजे काय, तर हृदय, HEART. हर्ट म्हणजे काय होतो, तर हृदय, HEART. हर्ट याचा अर्थ काय होतो, तर हृदय असा होतो. सिलेंडर, अदंड गोल आहे बघा, सिलेंडर, CYLINDER, सिलेंडर. सिलेंडर याचा अर्थ काय होतो, तर दंडगोल असा होतो. पुढे आहे स्टार. स्टार म्हणजे आपल्याला माहिती आहे चांदणी, STAR, स्टार. स्टार याचा काय अर्थ होतो, तर चांदणी असा अर्थ होतो, स्टार.
आणि लक्षात हे काय आहे तुम्हाला हे लक्षात ठेवावंच लागेल. कारण की शेप्स परत जो घटक झाला आपला पहिला, कोणता घटक झाला आपला तर स्पोर्ट्स, ह्याच्यावर हमखास प्रश्न हे येतातच. त्यामुळं ते तुम्हाला आलेच पाहिजे. त्याच्यानंतर बघा षटकोन. याला षटकोन असं का म्हणलेलं आहे कारण की याला 6 बाजू आहेत. त्याला पॉलिगॉन असं म्हणतो आपण. पॉलिगॉन, POLYGON, पॉलिगॉन. हे बघा 1 2 3 4 5 6 आहेत की नाही 6 बाजू. त्याला आपण पॉलिगॉन असे म्हणतो. ज्याला 6 बाजू असतो त्याला मराठीत आपण षटकोन असे उच्चारतो. मराठीत आपण त्याचा उच्चार काय करतो तर षटकोन असं मराठीत त्याचा आपण काय करतो उच्चार करतो. त्याच्यानंतर ज्याला 5 बाजू असतात त्याला पंचकोन असे मराठीत म्हणतो. ज्याला 5 बाजू असतात त्याला आपण पंचकोन असे मराठीत, पेंटॅगॉन असे म्हणतो. त्याला 5 बाजू असतात त्याला पेंटॅगॉन असं म्हणतो. तर POLYGON षटकोन असा त्याचा अर्थ होतो. 6 बाजू ज्याला असतात ते. नंतर पंचकोन 1 2 3 4 आणि 5, त्याला किती बाजू असतात त्याला 5 बाजू असतात. मग त्याला आपण काय म्हणतो पेंटॅगोन असे म्हणतो. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर हे आपले शेप्स आहेत. शेप्सवर काय प्रश्न विचारतात तर शेप्सवर एवढेच प्रश्न विचारतात. शेप्स काढून देतात आणि त्याला काय म्हणतात असं विचारतात. अजून एक सगळ्यात महत्वाचा शेप्स आपला राहिलेला आहे तो आहे CUB, ही क्यूब. क्यूब म्हणजे घन. क्यूब याचा काय अर्थ होतो तर घन असा होतो बघा. असा शेप्स नेहमी हमखास पडता, ह्याला म्हणायचं घन. त्याच्यानंतर ब्रिक. ब्रिक हा सुद्धा एक शेप आहे. बीट, BRICK, ब्रिक. ब्रिक याचा अर्थ काय होतो तर वीट असा अर्थ होतो. BRICK ब्रिक म्हणजे वीट. CUB क्यूब म्हणजे काय आहे तर घन असा त्याचा अर्थ होतो. तर बघा पॉलिगॉन, POLIGON, पॉलिगॉन, PENTAGON, पेंटागॉन म्हणजे 5 बाजू असतो म्हणून ह्याला पंचकोन असे म्हणतात. CRICLE हे सर्कल आहे. रेक्टँगल, RACTANGLE, रेक्टँगल म्हणजे आयत ज्याच्या 4 बाजू समान असतात. आता आयताच्या तुम्हाला सांगितलं समोरासमोरील बाजू समान असतात. तर रेक्टँगल, RECTANGLE, रेक्टँगल म्हणजे काय तर आयत. त्याच्यानंतर स्क्वेअर, SQUARE, स्क्वेअर म्हणजे काय चौरस. चौरस असा अर्थ होतो. सेमी सर्कल म्हणजे अर्धगोल. CUB क्यूब म्हणजे घन. LI लाईन, लाईन म्हणजे फक्त काय म्हणायचं आहे ही एक लाईन आहे बघा. एरो मीन्स बाण. स्टार चांदणी. पॉलिगॉन म्हणजे तर षटकोन 6 त्याला काय असतात बाजू असतात, कोन असतात. याला कोन म्हणतो बघा आपण. आणि या 6 बाजू. सिलेंडर म्हणजे दंडगोल. म्हणजे आपल्या घरातील ड्रम जो असतो, बॅरेल असतं किंवा मोठा गंज जो असतो किंवा आपलं गॅस सिलेंडर जे असतं ते सिलेंडर आकाराचं असतं. गॅस सिलेंडर वगैरे असतं ते काय असतं सिलेंडर आकाराचं असतं. हर्ट, हर्ट शेप मध्ये काय काय बिस्किट असतात बघा. केक असतात, बिस्किट असतात, बलून्स असतात हार्ट शेप मध्ये. ट्रायंगल मध्ये काय असतात बिस्किट्स असतात. त्याच्यानंतर कुशन्स असतात ट्रायंगल शेप्स मध्ये. आलं लक्षात. मग हे हे जे आहेत ते आपले काय आहेत शेप्स आहेत. आलं लक्षात. 1 2 मिनिटं लक्ष द्या. ह्याच्यानंतर आपण इथंच काय करायचं आहे हे शेप झाल्यानंतर आपण इथंच थांबायचं आहे. बघा शेप्सची नावं वाचून घ्या.
तर बघा ह्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे सुद्धा आपण बघूयात. की सर्कल देतात. तर याच्यामध्ये देतात की सर्कल काढून देतात आणि हा आकार कोणता आहे. तर हा आकार कोणता आहे, सर्कलचा आकार आहे तो गोल आहे. मग सर्कलच्या आकाराचं काय काय असतं, तर बांगडी असते, ताट असतं, आलं लक्षात, रिंग असते, खेळायची आपली रिंग जी असते ती असते, आलं लक्षात. तर याच्यामध्ये सर्कल आकाराचे, वाटीचा आकार सुद्धा गोल असतो, सर्कल असतो. हे तुम्ही लिहून काढा. स्क्वेअर मध्ये, चौकोनामध्ये काय असतं, स्क्वेअर मध्ये बिस्किट सुद्धा असतात, उशी सुद्धा स्क्वेअर मध्ये असते. आपली नोटबुक छोटी जी असते, छोटी नोटबुक, ती आपली स्क्वेअर मध्ये असते. आलं लक्षात. असं स्क्वेअर मधल्या कोणकोणत्या वस्तू असतात त्या तुम्ही लिहून काढा. लाईन म्हणजे काय, रेष. तर रेष आपल्याला माहितीच आहे, रेष आपण वहीमध्ये ओढतो, आलं लक्षात. ब्रिक म्हणजे काय, वीट, वीट आकाराचं काय काय असतं ते शेप बघा. सिलेंडर म्हणजे काय, तर दंडगोल, त्याच्यामध्ये गॅस हा सिलेंडर असतो, डब्बा असतो. त्याच्यानंतर हार्ट शेपची बिस्किट असतात, त्याच्यानंतर उशी असतात, बलून्स असतात. ट्रायंगल शेपचं काय असतं, ट्रायंगल शेपचं सुद्धा उशी असू शकते, प्लेट असू शकतात, म्हणजे बरेच काही काही आकाराचे काय असतात, वस्तू असतात, आलं लक्षात. मग आज आपण काय बघितलेलं आहे, इयत्ता पहिलीचा घटक आपण जो बघितलेला आहे, शेप्स, आणि त्याच्यावर आधारित काय बघितलेले आहेत, प्रश्न. परत महत्वाचा घटक तो पण होता, आणि दुसरा होता तो कोणता होता, तर स्पोर्ट्स वर आधारित होता. म्हणजे गेम कुठले कुठले महत्वाचे आहेत तो आधारित होता. आता इथं सगळ्याला आपल्याला काय केलेलं, शेप्सच्या ठिकाणी सगळे शेप्स दिलेले आहेत प्रश्नामध्ये. शेप्स दिलेले आहेत या बाजूला, आणि या बाजूला शेप्स देऊन त्यांचे ऑप्शन्स म्हणजे नावं कोणकोणती आहेत ते दिलेलं आहे. तुम्ही काय करायचंय, शेप्स आणि त्यांची नावं कोणकोणती आहेत हे शोधून, वाचून, पाठ करून लिहून काढायचे. आलं लक्षात. आपण इथंच थांबूया. आज येता पहिलीचा आपला काय होता, इंग्लिशचं लेक्चर होतं. याच्यामध्ये आपण शेप्स आणि स्पोर्ट्स बघितलेले आहेत. ते मुलांनी प्रत्येक गोष्ट, मी नेहमी सांगतो की तुम्ही 10 वेळा वाचा आणि ती लिहून काढा. शेप सुद्धा तुम्ही प्रत्येक शेप हा काढायचा आहे पेन्सिलनं, आणि त्याचं नाव सुद्धा पेन्सिलनं लिहून, त्याचा अर्थ कोणता आहे शेप्स हे सुद्धा लिहून काढायचं आहे. आलं लक्षात. ही शेप्स जे आहे, आता ब्रिक आणि क्यूब हा जो आहे तो तुम्हाला नवीन दिलेला आहे. सीयूबी क्यूब म्हणजे घन. घन कोणत्या, घन म्हणजे ठोकळा. आपला बुद्धिबळासाठी आपण जो ठोकळा हे करतो तो ठोकळा असतो बघा. सापशिडीला बुद्धिबळाला ठोकळे वापरतो तो बॉक्स, पॅकिंग बॉक्स. मग हे दोन तेवढे जास्तीत जास्त लक्षात ठेवा. ओके. आपण आता काय करूया, इथंच थांबूया.